पैसे कधीही वाचवू नकोस. माझ्या आजोबांचे एक्झॅक्टली हेच शब्द होते. मी आश्चर्यचकित झालो. मी त्यांना विचारलं, असं का? सगळेच तर पैसे वाचवतात, पैसे साठवतात. मग आपण का नाही करायचं? आजोबांनी स्मित हास्य केलं आणि माझ्याकडे बघत बोलले, थांब, मी तुला एक गोष्ट सांगतो आणि ती ऐकल्यानंतर तूच ठरव की मी तुला असं का बोललो असेल. एक सुंदर गाव होतं. त्या गावात एक म्हातारा माणूस राहत होता, अगदी माझ्यासारखा. तो एका ठिकाणी बसलेला असायचा तर लोक त्याच्यावर हसायचे, त्याची खिल्ली उडवायचे, त्याला आळशी म्हणायचे. पण त्याला याचं काही सुख दुःख नव्हतं. तो आपल्या मदमस्तीत असायचा. स्वप्न बघायचा की माझ्याकडे एके दिवशी खूप गायी असतील, खूप पैसा असेल, जमीन असेल, मी खूप श्रीमंत होईल. आणि या स्वप्नात तो कायम रमायचा. त्याची पत्नी अगदी तुझ्या आजीसारखी ती काम करायची. ती लोकांची धुणं भांडी करायची आणि त्यांचा उदरनिर्वाह चालवायची. एके दिवशी त्या आजीने आजोबांना शांतपणे विनवणी केली की हे बघा, स्वप्न बघणं हे खूप चांगलं आहे आणि स्वप्न बघायला हवीत, पण फक्त स्वप्न बघून कधीच कुटुंबाचं पोट भरत नाही. त्या आजोबांनी मान डोलावली आणि तिला बोलले, एके दिवशी सर्व ठीक होईल. काहीतरी मार्ग मी यातनं नक्की काढेन. एके दिवशी त्यांचा नातू अनवाणी पावलांनी घरात आला आणि त्या आजोबांना बेलगला आणि बोलला, आजोबा, काही खायला आहे का? मला खूप भूक लागली आहे. त्यांनी पूर्ण घर बघितलं पण काहीही शिल्लक नव्हतं. त्या दिवशी आजी, आजोबा आणि नातू तिघही उपाशी होते. याचं त्या आजोबांना फार दुःख झालं. ते ह्याच विचारात रात्रभर पडून राहिले. कधी ह्या कुशीवरून त्या कुशीवर, अन्नाचा कणही पोटात नाही आणि डोक्यामध्ये असंख्य विचार. त्या दिवशी त्यांना एक गोष्ट तर नक्की कळाली होती की फक्त स्वप्न बघून कुटुंबाचं पोट भरत नाही, त्यासाठी काम करायला लागतं. ते सकाळी उठले आणि गावात निघून गेले. त्यांनी एका ठिकाणी काम केले, शेतामध्ये राबले, राबले, कष्ट केले, जड वस्तू उचलल्या, ढेकळं उचलली. त्या कडकत्या उन्हात त्यांचे फाटलेले पायदान, त्यांचे उन्हाने, त्या गरमीने साळलेली ती कातडी आणि त्यांच्या हाताला पडलेले त्या भेगा आणि त्या जखमा, हे त्यांच्या कष्टाचं प्रमाण होतं. ते घरी आले. त्यांनी सर्वांनी थोडं का होईना पण जेवण केलं. त्यांच्या नातवाने त्यांना विचारलं, आजोबा, आज तुम्ही काय आणलं? तुम्हाला काय मिळालं? आजोबांनी त्यांची छोटीशी कमाई त्याला दाखवली. पण लवकरच त्यांना एक दुःखी करणारी गोष्ट कळाली. पैसे कमवले, आले, खर्च झाले आणि हातात काहीच उरले नाही. त्यांचं गळतं छत ते काही रिपेअर झालं नाही. त्यांच्या घरातलं अन्न काही जास्त दिवस टिकलं नाही. एके दिवशी असंच त्यांच्या गावातनं जाताना एका दुकानाजवळ काही लोकांना गप्पा मारताना त्याने ऐकलं की पैसे फक्त कमवून चालत नाही, ते साठवावे लागतात. म्हणजे आपल्यावर कधी वाईट परिस्थिती येणार नाही आणि आलीच तर ते पैसे आपल्याला कामी येतील. मग त्या माणसाने घरी आल्यावर एक काचेची बरणी काढली आणि त्याने जेवढे पैसे आतापर्यंत कमवले होते ते रोज थोडे थोडे तो वाचवायला लागला. त्याने त्याच्या खाटेखाली ती बरणी ठेवली आणि तो रोज थोडे थोडे पैसे जमा करत राहिला. एके दिवशी त्याच्या नातवाला ती बरणी सापडली. ती बरणी बघून नातवाला खूप आनंद झाला. त्याने त्याच्या आजोबांना विचारलं, आजोबा, हे काय आहे? तेव्हा त्याचे आजोबा बोलले की हे बघ, हे आपल्या कमाईतनं थोडेसे पैसे आपण साठवलेले आहेत आणि असं प्रत्येकाने करायला हवं. आता त्या माणसाला काही चिंता नव्हती, कारण की तो कमवत होता, त्यातनं काही पैसे तो वाचवत होता. त्याचे कष्ट, त्याचे अनवाणी पावलं, त्याचे उन्हाने कष्ट करून थकलेले पावलं, त्याचं त्याला चीज होताना दिसत होतं. ते थोडं का होईना रोज संध्याकाळी बसून खात होते. त्यांचे कष्ट आता कामी येत होते. सुरुवात केलेली ती छोटीशी बरणी आता खूप गच्च भरली होती. त्या माणसाला इतका आनंद होत होता की त्याचा आनंद गगनातही मावत नव्हता. त्याने ती बरणी उचलली आणि ठरवलं की आता 2-3 महिन्याचं राशन आपण एकाच दिवशी घेऊन येऊ. आणि तो दुकानात गेला. दुकानदाराला त्याने सांगितलं की मी कसं कष्ट करून राबून हे पैसे साचवले आहेत. आता तुम्ही मला पटकन 3 ते 4 गोण्या ह्या धान्याच्या द्या. पण तेव्हाच
त्या दुकानदाराने त्याला थांबवलं आणि सांगितलं की एवढ्या पैशामध्ये 3-4 गोण्या येणार नाही, कारण की आता महागाई वाढली आहे. हे ऐकून त्या माणसाला धक्का बसला. त्याने या गोष्टीचा विचारच केला नव्हता की पैसे साठवून त्याची किंमत कमी होऊ शकते, कारण महागाई ही दरवेळेस वाढत असते. पैसे अजूनही त्याला कमीच पडत होते. तो रोज त्याचं पाकीट तपासतच होता. एके दिवशी असंच त्याच्या अंगणात विचार करत दुःखी चेहऱ्याने तो बसलेला होता. इतक्यात त्याला त्याच्या शेजारी जाताना दिसला. त्याच्या हातात काही अंडी होती. त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन नव्हतं. मग तो गेला आणि त्याच्या आजूबाजूचे दुसरे लोक आले, ज्यांच्या हातामध्ये दूध होतं. हे लोक अंडी आणि दूध विकून त्यांचा उदरनिर्वाह करत होती आणि ते आनंदी होते, समाधानी होते. इतक्यात आजोबांना समजलं की त्यांना आता काय करायचंय. मग ते उठले आणि त्यांनी त्यांच्या नातवाला सांगितलं, आपण एक काम करूया, आपल्याकडे थोडे पैसे आहेत, त्या पैशातनं आपण 2 कोंबड्या घेऊन येऊ. नातवाला ही गोष्ट फार आवडली आणि मग आजोबांनी दुसऱ्या दिवशी जाऊन 2 कोंबड्या घेऊन आलेत. आता त्या कोंबड्यांना बघून नातवाला फार आनंद झाला आणि तो त्यांच्या मागे धावायला लागला. आजोबांनीही त्या कोंबड्यांना दाना पाणी सर्व दिलं आणि एके दिवशी त्यांच्या कष्टाला थोडंसं फळ आलं. त्यांना काही अंडी मिळाली, काही त्यांनी खाल्ली, काही त्यांनी विकली. यातनं थोडेफार त्यांना पैसे मिळाले. त्यांचा उदरनिर्वाह चांगला चालू लागला. मग त्यांनी ठरवलं की अजून काही कोंबड्या आपण घेऊन येऊ आणि आपला हा जो व्यवसाय आहे तो अजून चालवू, अजून मोठा करू. बघता बघता त्या 2-3 कोंबड्यांचे शेकडो पक्षी झाले. ते आजोबा रोजचा हिशोब लिहू लागले. त्यांचा अंडी विक्रीचा हा व्यवसाय कालांतराने मोठा होऊ लागला. गावातल्या सर्व लोकांना हे समजायला लागलं की यांच्याकडे अंडी विकायला मिळतात. आता आजोबांना समजलं होतं की फिनान्शियल फ्रीडम म्हणजे नेमकं काय असतं. त्यांनी त्या अंड्यांमधून एक अंड उचललं आणि नातवाला दाखवत म्हणाले, हे बघ, हे फक्त अंड नाहीये, ही तुझ्या स्वातंत्र्याची चावी आहे. पैसे साठवले तर ते संपतात, पण जर तू असा व्यवसाय सुरू केला की जो कालांतराने वाढत राहील, तर तुला एके दिवशी पैशाचा विचार करायची गरज पडणार नाही. कारण साठवलेले पैसे वाढत नाहीत, पण एकदा सुरू केलेला व्यवसाय हा हळूहळू वाढतच राहतो. नातवाने आजोबांना घट्ट मिठी मारली आणि मग त्यांना विचारलं, म्हणजे आता आळस नाही ना करायचा? ते म्हणाले, अजिबात नाही. आणि हीच गोष्ट त्यांनी पूर्ण गावातल्या लोकांना सांगत राहिले की पैसे कधीही वाचवू नका, त्यांना वाढवा, त्यांना अशा ठिकाणी गुंतवा ज्यातनं तुम्हाला नफा मिळेल. तो पैसा वाढत राहील तशी तुमची ग्रोथ होत राहील. आणि म्हणून माझे आजोबा मला नेहमी सांगतात, पैसे कधीही साठवू नको, त्यांना वाढव.